याच संदर्भात उदयनराजेंची आई कल्पना राजेंशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। छत्रपती उदयनराजे भोसले थोड्याच वेळात आता उमेदवारी अर्ज आपला दाखल करत आहेत। आता मी आहे जलमंदिर पॅलेसवरती, मोठा संख्येने नागरिक देखील असतील या जलमंदिर पॅलेसवर दाखल झालेले आहेत। आता माझ्यासोबत आहेत राजमाता कल्पना राजे भोसले। आई साहेब, पुढारी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज उदयनराजे फॉर्म भरतायत, काय सांगाल? काय हा फॉर्म जो आज भरण्यात येत आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, फडणवीस साहेब, एकनाथ साहेब हे सगळे महारथी आहेत हे सगळे, आणि हे खास उदयनराजेंसाठी येतात आहे। आणि ही गर्दी तर आम्हाला बघायची सवयच झाली आहे, कारण की हे सगळे लोक येतात ते उदयनराजेंवर एवढं प्रचंड प्रेम करणारी ही जनता आहे आणि त्या प्रेमापोटी येतात आहे। असे अनेक उमेदवार आता फॉर्म भरतात, पण त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळेलच असं नाही आहे। ते आम्ही भाग्यवान आहोत की सगळी जनता उदयनराजेंना एवढी आपलंसं समजते, त्यांच्यावर भरभरून प्रेम करते, तेव्हा अशा ह्याच्यातच त्यांचा विजय झाला असं आम्ही समजतो। उदयनराजेंनी आता मतदारांसमोर जाताना, लोकांसमोर जाताना काय कोणतं विजन घेऊन जावं असं वाटतं? विजन तर मी काय सांगणार, ते त्यांच्याकडे आहे, भरपूर विजन्स आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी कामही केलेले आहेत, लोकांना भरभरून दिलेलं पण आहेत। ते मी सांगते आणि ते करतात असं नाही आहे, त्यांना मतं आहेत आणि ते परिपक्व आहेत त्यासाठी।